पुरींची इच्छा असते, मग माझी पण इच्छा आहे सासऱ्याने मला थार गाडी द्यावा. मागितलं का मी काही? नाही, तुम्ही काय नाही मागितलं. हा मग मी मन मारून राहतोय तसं तो मन मारून बाबा नोकरीच करायची तर एक वही घ्यायची, नाही तर एखादा तुला लॅपटॉप घेऊन देतो, ती लॅपटॉप येतो ना चालवायला. हा मग त्याची रोज किती इट खपली, 40-50 लिटर दारू खपली, ती लिहायचं. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणता आपल्याच बिझनेसला थोडस हे कर. हा आपलंच ते लिहून ठेवायचं. कॉम्प्युटर ना. हा करा हिशोब ना. ठेवायचा पैशाचा. हा करेन की मी समज. आणि गरज पडली तर एखाद्या दिवशी मला पण काय करावं लागतंय, इटभट्टीवर कामगार भेटत नाहीत ना, मग ते चिखल कालवावं लागतो या. तुमचं नाही का लफडं बिफडं? लपडे लपड्याला कसं होतं, माणूस गुंतून राहतो. आम्ही आज बघायचं म्हणजे लपडं करायचं, परवाशी सोडून द्यायचं. म्हणजे आमचं कधी काय नव्हतंच असं दारा, कळलं का? अहो लपडच नाही, ही लपड प्रेम प्रेम असलं त्याच्या आम्ही नादी लागत नाही तर. नाही, तुमच्या बोलवण्याचं वाटलं की नाही का तुम्ही एवढी डेअरिंग बाज होती. एकतरी गर्लफ्रेंड होऊन गेली असेल तुमची, नाही अहो का? गर्लफ्रेंड कसली असते माहित नाही, लफडी तशी लय होती. पण जाऊन आता काय सगळं सांगत बसायचं का? ते आहे. पण तुमच्या काय अपेक्षा आहेत माझ्याकडून? काय नाही बघ, तुला मागाशी सांगितलं तसं. आता तू म्हणते करायचं तर आमचा हिथून मागे त्या वहीन पेनवर फक्त हिशोब होता. ती एवढी इट गेली, एवढा चिकूल आणला, एवढी दारू तयार केली, एवढी फुकली, एवढी आपले ते ही झाली. आणि मग ते ते आता हिथून पुढं तू कर, आणि बाकीचं घर चूल आणि मूल बघ. मूल होईन ना वर्षभरात, होईनच की. एवढं लवकर? आपण थोडा टाइम घेऊ ना, एकमेकांना ओळखूयात आधी. नंतर जाऊन बाकीचं 10च करू. महिन्यात होईन, तसं म्हणलं तर मग लवकर होत असतं. तसं नाही, एकमेकांना ओळखू, बाहेर फिरायला जाऊ मस्त. मला तर फिरायला खूप आवडतं. मला तसलं फिरायला आवडत नाही. फिरायला जायचं असलं तर नदीकडे जाऊ आपण, तिकडे चांगलं हिरवळ बाग आहे. आणि मुलगा लगेच नको, म्हणजे 30 वय आहे आता माझं. आणि मग 22 वर्ष म्हणजे 52 वर्ष म्हणजे मी पर काठीवाल्या पोरग हाताखाली यायचं का? हा एका तडाका पाहिजे तर लग्न झालं सर सर. या पहिल्या वर्षात एक पोरग होईन, नाही तर पोरगी होईन, आणि दुसऱ्या वर्षात दुसरं होईन. तिथून पुढे त्या पोरांच्या नादीच लागायचं नाही. ते हा मग तसंच पाहिजे तर. नाही तर काय झालं ते एका तोड्यात 2 झाली तर लयच भारी झालं. मग विषयच नाही. चांगले हा. उत्तम उत्तम विचार आहेत तुमचे. महाविचार आहेत हा तुमचे. तसंच पाहिजे तर. आणि घरदार सगळं व्यवस्थित आहे ना? अरे बांगला आहे आपला बांगला, काय घरदार बघती. तुला सांगितलं नाही का तुझ्या बापाने? सांगितलं, पण म्हणलं तुमच्याकडून कन्फर्म करून घ्यावा एकदा. हा बाकी तुमच्या काय अपेक्षा आहेत माझ्याकडून, किंवा मला पण विचारा तुम्ही जरा काय. अपेक्षा काय नाही तर एखाद्या दिवशी ते हातभट्टी कामगार नसला तर थोडी ती घ्यावं लागती टेस्ट करायला कशी आहे ती. मग टेस्ट केल्या मग घरी आला थोडं येड्यावणी करतो, मग तेवढंच फक्त सहन करावं लागेल. दारू हातभट्टीची ती गावठी दारू, मग ती टेस्ट करावं लागते ना. टेस्ट का करायची? कशी झाली कशी नाही, लय प्युअर झाली का, थोडी मध्यम आहे का, लयच फार डिम झाली, अशी चेक करावं लागती. पण अशाने तुम्हाला सवय झाली तर? अरे सवय नाही, मी रोज नाही पित. मी काय एवढं वाटलो काय तुला? एखाद्या दिवशी फक्त आपलं ते थोडं घ्यायचं, त्यात अर्धा लिटर पाणी ओतायचं आणि प्यायची. मग त्यात नाही टेस्ट कळली तर अजून अर्धा लिटर घ्यायची, त्यात अर्धा लिटर पाणी ओतायचं आणि प्यायची. मग एखाद्या दिवशी जर लिटरभर झाली तर घरी आलं मग मी राडा करतो. मग तेवढा फक्त सहन करायचा. अच्छा, असं आहे हा. व्हय. अरे 10,000 रुपये रोज येतोय आपल्याला त्या दारूचा, मग थोडी पिलं म्हणून काय होतंय? हा, बरोबर आहे तुमचं. क्या तुम्ही हा. आणि ती हातभट्टी झाली, आता तू एवढी शिकलेली तर एखादा आपण ते काय तंबाखूचा कारखाना टाकू. सगळं व्यसनच का बरं? व्यसनच व्यसन. अरे व्यसन माणसाला म्हणलं ना तू पिऊ नको, तरी माणूस तिथं आपल्या हातभट्टी पशी दारू न्यायला येणारच. आणि इटाला एकदा ही झालं ना, इट न्यायला कुणीच येत नाही. इट बळत थोडी खपती, त्याच्यापेक्षा आपला इटभट्टीपेक्षा हातभट्टीचा दांडा जास्त आहे. चालतंय बघ आता, बघ चल तिकडे बघू काय आहे ती. असलं पसंत सांग त्यांना, नसलं तर राहिलं मग. माझ्या अपेक्षा नाही विचारलं तर. गरजच नाही तुझ्या अपेक्षेची. बस आपलं बोलणं झालं, हीच लय झालं. वाटले मला थोडी चांगली, मी सांगतो तुझ्या बापाला आवडली म्हणून. चल लय इथं एवढं टाइम घालती, तिकडे हातभट्टीकडे जायचंय. चल चल लवकर. काय आहे ते सांग बापाला, हातभट्टीचा टाइम झालाय माझ्या. हो बया, हा असला कसला माणूस आहे. पण रुबाबदार आहे.